मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। मित्रांनो, पहलगाममध्ये झालेला हल्ला आपण सर्वांनी ऐकलेला आहे। काश्मीरमध्ये जे पहलगाममध्ये जे हिंदू लोकांची हत्या करण्यात आलेली आहे त्यामध्ये 2 पाकिस्तानी इन्व्हॉल्व होते असा भारताचा दावा आहे आणि 100% त्यामध्ये पाकिस्तानी लोकांचा हात होता असं भारत सरकार म्हणत आहे। पण याच्यावरती नेमकं पाकिस्तान सरकारची प्रतिक्रिया काय आहे, पाकिस्तानचं म्हणणं काय आहे, पाकिस्तान सरकारने काय ॲक्शन घेतलेली आहे, आज भारत सरकारने काय ॲक्शन घेतली हे आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदींनी सांगितलं की जे बॉर्डर आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाण्याचा जो सिंधू करार आहे त्या कराराला सुद्धा स्थगिती देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण यावरती नेमकं पाकिस्तान काय बोलतं आहे आणि पाकिस्तानची यावरती म्हणणं काय आहे। पाकिस्तानी मीडियाला सध्या लेटेस्ट न्यूज चालू आहेत की जर भारताने ते पाणी बंद केलं, पाण्यावरती आमच्या जनतेचा सुद्धा अधिकार आहे, पाण्यावरती भारताचा एकटाचा अधिकार नाही, तो एक करार आहे, त्या कराराला पाकिस्तान आणि भारत यांच्या दोघांमध्ये झालेला तो करार आहे, भारत त्याला स्थगिती देऊ शकत नाही आणि जर भारताने त्या पाण्याला मोडलं किंवा त्या पाण्याचा रस्ता वळवला आणि जर अशी कुठली हरकत भारताने केली तर ते आम्ही युद्धाचं पहिलं पाऊल समजू, भारताने युद्धाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल समजू आणि त्याच पद्धतीने भारताला उत्तर दिलं जाईल। भारताने कुठल्याही प्रकारची जरी ॲक्शन घेतली तर त्याच्याच विरोधात आम्ही तशीच ॲक्शन त्यांच्या विरोधात घेऊ आणि जसं भारताने आत्ता पाकिस्तानमधल्या जेवढे भारतामध्ये पाकिस्तानचे नागरिक आहेत त्या सर्व पाकिस्तानच्या नागरिकांना भारतातून बाहेर जाण्याचं सांगितलेलं आहे, त्यांचा राजदूतावास जो असेल त्यांना देखील भारतातून जाण्याचं सांगितलेलं आहे। यावरती पाकिस्तानने देखील अशीच स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन वाघा बॉर्डर बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर भारतामध्ये जे पाकिस्तानमध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांना देखील पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जशी भारताने ॲक्शन घेतलेली आहे तशीच पाकिस्तानने देखील ॲक्शन घेतलेली आहे। आता नेमकं पुढं काय होतं मित्रांनो हे बघणं खरंच दिलचस्प असेल। याच्यामध्ये नेमकं भारताचं नुकसान झालेलं आहे, भारताचे 27-28 लोक यामध्ये मारले गेलेले आहेत, याच्यामध्ये मृत झालेले आहेत आणि याच्यामध्ये पाकिस्तानचे 2 आतंकवादी सहभागी होते आणि बाकीचे देश आहेत त्या बाकीच्या मुस्लिम देशांनी देखील पाकिस्तानवरती कडकडून टीका केलेली आहे की पाकिस्तानने हे खूप चुकीचं वागलेलं आहे, पाकिस्तानने खूप चुकीचं कार्य केलेलं आहे, दहशतवादाला सपोर्ट करण्यासाठी कुठलाही देश समोर यायला तयार नाही आहे। त्यामुळे एकंदरीत सर्व देश भारताच्या सोबत आहेत। आता पुढं काय होतंय ते लेटेस्ट न्यूज आपण जाणूनच घेऊया। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।